नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, नुकतीच एमपीएससी मार्फत आयटीआय कॉलेजच्या प्रिन्सिपल पदाची आणि व्हाईस प्रिन्सिपल पदाची आणि जे महाराष्ट्रामध्ये टेक्निकल स्कूल्स आहेत म्हणजे वोकेशनल एज्युकेशनचे जे स्कूल्स आहेत त्यांच्या हेडमास्टर पदाची रिक्रुटमेंट आलेली आहे आणि हे पद ग्रुप बी चे आहे। कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे, सर या अगोदर आयटीआय प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल निरीक्षक पदाची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली मग ती कॅन्सल झाली का? तर मित्रो नाही, ती ग्रुप ए ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ती आहे, तिची एक्झाम्स वगैरे सर्व काही होणार आहे। त्या ऍडिशनल जी आहे ती ही ग्रुप बी ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। त्यामुळे या ग्रुप बी ची ऍडव्हर्टाइजमेंट जशी आली, बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की नेमका सिलेबस काय असणार आहे। तर या सिलेबसला पुरेपूर आपण डिकोड करणार आहोत। कसा सिलेबस आहे, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे, या सर्वांबद्दल डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओद्वारे देणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या की या पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंटचा इग्नाइट अकॅडमी मार्फत फॉलोअप घेतला जातोय, राईट। जशी ही ऍडव्हर्टाइजमेंट आली, मी आणि धनंजय सर दोघंही लाईव्ह येऊन पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर लगेच तो व्हिडिओ बघून घ्या। त्यानंतर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, कमेंटद्वारे त्यांनी सांगितलं होतं की सर आम्हाला एक्सपिरियन्स बद्दलचा प्रॉब्लेम आहे। धनंजय सरांनी हा सेपरेट व्हिडिओ एक्सपिरियन्स बद्दलचा विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेले आहे। नंतर बरेच जण एमपीएससी ची कधीच कुठलीच एक्झाम दिलेली नाही, त्यांची प्रोफाईल सुद्धा तयार नाहीये। त्या सर्व विद्यार्थ्यांना एमपीएससी मध्ये एक्सपर्ट असलेले मागचे 15-16 वर्ष एमपीएससी बद्दल डिटेल 1 A to Z इन्फॉर्मेशन असलेले आपली फॅकल्टी म्हणजे बापू गायकवाड सर यांनी प्रोफाईल कशी बनवायची आणि ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे। त्याची स्वतंत्र प्ले लिस्ट आहे आयटीआय प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल नावानं, राईट। तर तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म फिलअप करा। कारण फॉर्म मध्ये जर चुकी केली ना, ते आपल्याला आता नाही, फायनल सिलेक्शन जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही जाल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस हे आपल्याला कर्माचे भोगावे लागतात। त्यामुळे आता व्यवस्थितपणे तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करा। त्या अगोदर तुम्हाला बापू सरांचे ते व्हिडिओज बघणंच आहे, राईट। आता येऊ, आपण एक बॅच लॉन्च केली मित्रो। बघा की या अगोदर जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती ग्रुप ए ची प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदाची गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजची, तर त्यासाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली होती। त्या बॅचचा पुरेपूर एक्सपिरियन्स आपल्याला 2-3 वेळेस त्या बॅच मध्ये आपलं शिकवून सुद्धा झालेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकमेव पूर्ण सिलेबस या बॅचचा शिकवलेली अकॅडमी ही आपली इग्नाइट अकॅडमी आहे। तर आपण याही ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ग्रुप बी साठी एक स्वतंत्र लाईव्ह बॅच लॉन्च केलेली आहे आणि ती बॅच 1 तारखेपासून आपली चालू होती। तर बघा या बॅच मध्ये नेमकं असणार काय, तर तुमचे सर्व सेशन्स हे लाईव्ह असतील। बाकीचे मागची रेकॉर्डिंग देतोय असं होणार नाही, लाईव्ह सेशन पूर्ण असतील, अनलिमिटेड व्ह्यूज असतील। तुम्हाला 3, 4, 5 वेळेस जेव्हा जितके वेळेस बघायचं तितके वेळेस बघू शकता। त्यानंतर एक्सपर्ट फॅकल्टी कडून शिकवलं जाईल का ऑलरेडी आपल्या फॅकल्टी त्या शिकवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, आपल्याला त्याचा अनुभव आहे, त्यामुळे एक्सपर्ट फॅकल्टीज असणार आहे। फ्री पीडीएफ लेक्चर नोट्स असतील आणि त्या डाउनलोड करून प्रिंट करू शकतो अशा फॉर्मॅटमध्ये मिळेल। हँडआउटच्या फॉर्मॅटमध्ये A4 साईजच्या देतो आपण, ॲज पीटी जी पीपीटी आहे ती नाही देत, त्या पीपीटीला आपण हँडआउट मध्ये A4 साईज मध्ये कन्वर्ट करतो आणि नंतर तुम्हाला ते हँडआउट पीडीएफ ची जी पीडीएफ आहे ती प्रिंट साठी देतो। ते तुमच्या लॉग इनला असणार आहे प्रत्येक चॅप्टर नंतर टेस्ट सिरीज असणार आहे इन्क्लुडेड। जवळपास 2500 एमसीक्यू ची टेस्ट सिरीज काही दिवसामध्ये या टेस्ट सिरीजचा शेड्यूल मी तुम्हाला देणारच आहे, त्याच्यावर आपलं काम बॅकएंडला चालू आहे। त्याचसोबत प्रत्येक चॅप्टर नंतर स्वतंत्र एमसीक्यू चे सेशन्स होणार आहे। त्यामुळे तुमच्या क्लासमध्ये टेस्ट सिरीज आणि एमसीक्यू चे सेशन हे मिळूनच 3,500-4 हजारापर्यंत एमसीक्यू तुमचे जातील आणि बॅच मात्र 6,999 मध्ये अवेलेबल आहे सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांसाठी। याच्यामध्ये तुमचं पूर्ण फायनल कॉस्टिंग जी असणार आहे 6,999, ओके। 30% सध्या ऑफ दिलेला आहे पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर या बॅचची फीस आपण 10,000 करणार आहोत। काहीही डाऊट असेल तर इग्नाइट अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, बिनधास्तपणे कॉन्टॅक्ट करा। मी इग्नाइट अकॅडमीला इथं पुण्याच्या ऑफिसला असतो, काही लोकांना भेटायची इच्छा असेल तर या भेटायला आपण नक्की भेटू। चला आता पुढे येऊ डिस्कशन करायला सिलेबसला। आपली ऍडव्हर्टाइजमेंट कधीची आहे तर 2025 ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, 120 नंबरची। ही ऍडव्हर्टाइजमेंट कशासाठी आहे तर बघा, सर्वप्रथम यांनी दिलं की मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, राईट। म्हणजे हे तुमचं टेक्निकल स्कूल इन शॉर्ट मध्ये म्हणू शकतात, त्याचे हेडमास्टर, त्याचसोबत प्राचार्य, उपप्राचार्य, शासकीय
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI कॉलेज. एकूण जागा खूप चांगल्या आहेत, 132 जागा. कारण MPSCच्या क्लास 2च्या 132 जागा येणार आणि स्पेसिफिकली इंजिनिअरिंगच्या लोकांसाठी ते महत्वाचं आहे. फक्त इंजिनिअरिंग वाल्याला इलिजिबल असणार. त्यात एक्सपिरियन्सची अट असल्यामुळे एक क्राऊड थोडासा कमी होतो, फिल्टर होतो, म्हणून चांगली संधी आहे. आता चलू आपण आपल्या मेन मुद्द्याकडे की सिलेबस डिकोड करायचा आहे. आता जेव्हा आपण ही ऍडव्हर्टाइजमेंट आली, राईट, या अगोदर ही आलेली ITI प्रिन्सिपलची ऍडव्हर्टाइजमेंट होती. जेव्हा त्याच्या अगोदरची क्लास 1ची म्हणजे त्याला ग्रुप A म्हणतो, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदाची ऍडव्हर्टाइजमेंट आली, तेव्हा सर्वप्रथम सिलेबस शोधून विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचं काम आपण इग्नाइटनच केलेलं होतं. तर तो जो जुना सिलेबस होता ना, जो 2016चा सिलेबस, हा 2016चा सिलेबस, राईट. तुम्ही म्हणाल सर मग आता याचं रिलिव्हन्स काय, तर मी रिलिव्हन्सही सांगतो. असाच मनात आलं म्हणून सिलेबस ठेवलेला नाही, त्याचा रिलिव्हन्स सांगतो. बघा या सिलेबस मध्ये हा सिलेबस कुठल्या कुठल्या एक्झामला आहे ते क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. क्लिअरली मेन्शन आहे. कुठली कुठली आहे तर प्रिन्सिपल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग टेक्निकल, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप A. क्लिअर. ग्रुप Aच्या याच्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठीचा. त्याच सोबत खाली दिलेला आहे की प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हेडमास्टर, गव्हर्नमेंट टेक्निकल सेकंडरी हायस्कूल, सेंट्रल इन्स्पेक्टर वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफिसर, असिस्टंट ट्रेनिंग ऍडवायझर, असिस्टंट ट्रेनिंग ऍडवायझर. क्लिअर. जे आपल्या याच्यामध्ये आहे महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप A ज्युनियर टेक्निकल, म्हणजे हा ग्रुप Aचा त्यांनी उल्लेख केला ज्या ज्या पदासाठी आहे ते. आता तुम्ही म्हणाल आपली तर पोस्ट ग्रुप B ची आहे, त्याचा खाली उल्लेख आहे. बघा आता ग्रुप B चं काय, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हेडमास्टर, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, टेक्निकल हायस्कूल सेंटर, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप B आहे. आपल्या एक्झामचा उल्लेख आहे, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपलचा याच्यामध्ये क्लिअरली उल्लेख आहे आणि हेडमास्टरचा सुद्धा उल्लेख आहे. आणि हा सिलेबस आपला जुना होता 2016च्या वेळेस. आलं लक्षात तुमच्या? त्यावेळेस तुमचं पॅटर्न काय होता एक्झामचा, तर 100 क्वेश्चन होते, 200 मार्काला, 1 तासाचा कालावधी होता, पदवी लेवलचे क्वेश्चन्स होते, राईट. त्यानंतर इंग्रजीमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईपचा पेपर असणार आहे. एका तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून 200 मार्कासाठीचा तो पेपर होता. नंतर तुमचा इंटरव्ह्यू होता. आता एक्झाम होणारच का? बिलकुल होणार आहे यार. हजारो विद्यार्थी अप्लाय करणार आहेत. कमीत कमी 20,000 ऍप्लिकेशन एक्सपेक्टेड आहेत, कमीत कमी, राईट. तर मग एक्झाम तर होणारच होणार. क्लिअर. तर हा ओल्ड सिलेबस झाला ज्याच्यामध्ये क्लिअरली उल्लेख होता. आता हा ओल्ड सिलेबस आहे ना, ओल्ड सिलेबसचं अनालिसिस नाही मी न्यूचंच करणार आहे. फक्त चॅप्टर काय होते आणि पुन्हा न्यू मध्ये काय आलं हेही सांगणार आहे. आता याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टम इन इंडिया पहिला चॅप्टर होता. दुसरा स्टेटस ऑफ वोकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र, मॅन पॉवर प्लॅनिंग, त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन, ऑल स्कीम being implemented in Department of Vocational Education and Training in the state such as, सर्व स्कीम इथं लिहिलेल्या आहेत. त्यानंतर सिलेक्शनची जी प्रोसिजर आहे ती ITI कॉलेजेसमध्ये, त्यानंतर प्लेसमेंटची, प्लेसमेंट बद्दलचं सर्व काही, ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, त्यानंतर परफॉर्मन्स अप्रेझल ऑफ ट्रेनिंग, नंतर बघा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM, मटेरियल मॅनेजमेंट, ओके, त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याचसोबत अदर रिलिव्हंट टॉपिक सच ॲज, तिथं टॉपिक दिले ऍक्ट्स वगैरे आहे त्याच्यामध्ये सर्व टाईपचे. क्लिअर. तर असा हा टोटल 13 चॅप्टरचा टॉपिक होता. टोटल किती होता? 13 चॅप्टरचा. हा 2016चा सिलेबस होता. मग या सिलेबसला आपण मागच्या ग्रुप Aच्या बॅचला शिकवायला चालू केलं. नवीन सिलेबस दिला MPSCनं आणि तो सिलेबस जो आहे तो हा आहे. आता जेव्हा बॅच इग्नाइटनं लॉन्च केली होती, शिकवायला सुरुवात केलं, हा पूर्ण सिलेबस शिकवून झाला होता, राईट. नंतर सिलेबस आला, एकमेव इन्स्टिट्यूट असं आहे आणि ज्यानं कमिटमेंट सुद्धा केली होती की नवीन जो सिलेबस आला तो आम्ही शिकवू, आणि आम्ही तो पूर्ण केला. सिलेबस नवीन जशाच तसा आलेला शिकवून झाला आमच्या, राईट. एक्झामच्या बरेच दिवस अगोदर, असं नाही की एक्झामच्या पुढे संपला, बरेच दिवस अगोदर व्यवस्थित प्री प्लॅन्ड सिलेबस कम्प्लिशन झालेला आहे, राईट. आता तो सिलेबस काय जो नवीन आला, राईट. सुरुवात करतो. बघा कुठल्या कुठल्या एक्झामसाठी दिलेला आहे. प्रिन्सिपल गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग
ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्हाईस प्रिन्सिपल, इथं प्रिन्सिपल पद आहे, इथं व्हाईस प्रिन्सिपल पद आहे, राईट. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन्स्पेक्टर व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग, याला निरीक्षक म्हणतात, राईट. व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग एक्झाम कंट्रोलर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए टेक्निकल, ग्रुप ए टेक्निकल. अँड डेप्युटी डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए टेक्निकल सिनियर स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट. तुम्ही म्हणाल सर ग्रुप बीचा तर याच्यात उल्लेखच नाही. आता का उल्लेख नाही ते सांगतो तुम्हाला. मागे 123 वॅकन्सीज ज्या आल्या ना, 123 वॅकन्सीज ज्या आल्या ना, त्या 3 पदासाठी आहे. प्रिन्सिपल पद, प्रिन्सिपल 1, दुसरं व्हाईस प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, त्यानंतर इन्स्पेक्टर ज्याला आपण निरीक्षक म्हणतो, इन्स्पेक्टर, राईट. यांच्या 123 पदाच्या वॅकन्सीज होत्या. त्यासोबत ऍडिशनल दुसरी एक ऍडव्हर्टाइजमेंट होती, ती होती 6 पदाची आणि ती होती डेप्युटी डायरेक्टर. डेप्युटी डायरेक्टर. आता हा डेप्युटी डायरेक्टर कोण असते तर बघा, डेप्युटी डायरेक्टर म्हणजे काय, जे मोठे आयटीआय कॉलेजेस आहेत ना, मोठमोठे, जसे की पुण्यात ऑनचं आयटीआय कॉलेज आहे, राईट. संभाजीनगरचं मोठं आयटीआय कॉलेज आहे, त्या मोठ्या आयटीआय कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणजे जे तुमचे डेप्युटी डायरेक्टर. सिंपल समजण्यासाठी सांगतोय मी तुम्हाला, राईट. त्या व्यतिरिक्तही त्यांचा रोल राहतो, पण आजच्या घडीला तुम्हाला समजण्यासाठी तो रोल पकडून चला. त्याच्या 6 वॅकन्सीज होत्या. त्याच्या किती होत्या? 6 वॅकन्सीज. म्हणजे 4 पदासाठीच्या जवळपास 129 वॅकन्सीज होत्या आणि त्या 4च पदाचा याच्यामध्ये उल्लेख आहे, कारण त्या 4 पदासाठी ही ऍड आलेली होती. जे आलेले आहेत त्यांचाच उल्लेख दिला आणि त्याच्यासाठीचा हा सिलेबस पण त्यांनी सांगून दिला. मग तुम्ही म्हणाल सर की तुम्ही कुठल्या लेवलचा कॉन्फिडन्स घेऊन सांगताय की आमचाही तोच सिलेबस राहील. तर मित्रो बघा की जो अगोदरचा सिलेबस होता त्याच्यामध्ये हे सगळ्यांसाठी सेमच ठेवलं होतं, तर आताही सेम असण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. त्या ऍडिशनल जर बदल झाला तर, सर्वात मोठा प्रश्न ना, मी क्लास लावतोय आणि बदल झाला तर इग्नाइटची कमिटमेंट असेल, जो सिलेबस नवीन येईल तो सिलेबस आम्ही तुम्हाला फ्री मध्ये त्याच बॅच मध्ये शिकवू, राईट. याच्यात बदल येण्याचे चान्सेस दिसत नाही. का दिसत नाही? कारण बघा की एखादा म्हणतो ना की चला एखादं मला माझ्या ऑफिसमध्ये कोणी नाही आवडलं तर मी त्याला एवढं काम देईल की बस माझा राग सगळा त्याच्यावर मी काढून टाकेल. एक्झाम्पल द्यायला असं करत नाही मी, क्लिअर. तसंच झालं म्हणलं तरी चालेल. याच्या अगोदर असिस्टंट सेक्रेटरी MSBT किंवा असे एक्सपिरियन्सवर बरेच आलेले होते. टेक्निकल एज्युकेशनच्या पोस्टचा आला होता, तर बऱ्याच जणांचा सिलेबस आला होता. एवढा कोणीच नाही वाढवला. जो जुना सिलेबस होता ना 13 पॉईंटचा, तशा टाईपमध्ये त्यांचे सिलेबस होते. याच्यामध्ये एवढा प्रचंड सिलेबस टाकून दिला ना त्यांनी, प्रचंड टाकून दिला. 20 पॉईंट केले आणि प्रत्येक पॉईंटमध्ये तो सिलेबस ऍज इट इज ठेवला. त्याच्यामध्ये फक्त एक चॅप्टर उडवलं, राईट. बाकी सिलेबस जुना ऍज इट इज आहे, पण त्या ऍडिशनल भरपूर पॉईंट टाकले. टाकलेले आहे. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला वाचून तर दाखवले. 100 क्वेश्चन 200 मार्काला असणार आहे. 1 तासाचा कालावधी पदवी लेवलचा आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईप मधला हा पेपर असणार आहे. आता 1/4 निगेटिव्ह आहे, 25% निगेटिव्ह म्हणजे 1/4 निगेटिव्ह असणार आहे. क्लिअर. 1 तासामधला तुमचा कालावधी आहे. तो एक्झामचा पॅटर्न ऑलमोस्ट आजकाल बऱ्यापैकी, जसं असिस्टंट प्रोफेसर बघितलं किंवा ही एक्झाम, बऱ्यापैकी एक्झाम्सला 100 क्वेश्चन 1 तासाचा टाइम आणि 200 मार्काचा हाच पॅटर्न फॉलो केला जाणार आणि नंतर 50 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि शेवटी तुम्हाला 250 पैकी जो आहे तो फायनल सिलेक्शन दिलं जाईल. क्लिअर. आता सर्वात पहिले आला टॉपिक म्हणजे जनरल एज्युकेशन. पहिला टॉपिक याच्यामध्ये काय दिलं की इव्होल्युशन एज्युकेशन ऍज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज, पहिला पॉईंट. त्यानंतर प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन, जे आतापर्यंतच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीज आल्यात ना आपल्या, त्या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. ओके. प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन. त्यानंतर प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, नॅशनल पॉलिसीज ऑन एज्युकेशन इन इंडिया, नवीन रिसेंट पॉलिसी पर्यंत. क्लिअर. अँड रिकमेंडेशन ऑफ व्हेरियस कमिटीज, बऱ्याचशा वेगवेगळ्या कमिटीज आल्या होत्या एज्युकेशनल रिफॉर्मसाठी, तर त्या सर्व कमिटी तुमच्या सिलेबसमध्ये आहे. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ऑफ इंडियन एज्युकेशन. क्लिअर. आता हा बऱ्यापैकी म्हणजे सर्वकडला सिलेबस कलेक्ट केला त्यांनी. UPSCचाही काही पार्ट याच्यामध्ये आहे.
राईट. आपले सर्व एक्सपर्ट आहेत लोक, आपण पूर्ण घेतलेला आहे, त्यामुळे आपल्यासाठी याच्यातला काही प्रॉब्लेम नाही. हा तुमचा झाला जनरल एज्युकेशन टॉपिक ऍज इट इज आहे. चेंज जरी आला तरी हा टॉपिक ऍज इट इज असणार आहे. ओल्ड मध्ये ऍज इट इज होता, न्यू मध्ये ऍज इट इज आहे. कारण यांनी काय सांगितलं की रिकमेंडेशन ऑफ कमिटीज काळ डिफाईन केला का? नाही. 2016 पर्यंतच्या कमिटी होत्या, आता 25 चालू आहे, 2025 पर्यंत आलेल्या वेगवेगळ्या कमिटीज ते कव्हर करणंच आहे. म्हणजे एका लाईन मध्ये त्यांनी आजपर्यंतचं घ्या हे सांगून दिलेलं आहे, आपण तसंच करणार आहोत. पुढं त्यानंतर वोकेशनल एज्युकेशन, इव्हॉल्युशन, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप, स्टेज फॉर इंट्रोडक्शन ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन रेग्युलर एज्युकेशन स्ट्रीम. आता हे पूर्ण वोकेशनल एज्युकेशनशी रिलेटेड आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप आहे, स्टेजेस फॉर इंट्रोडक्शन ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन रेग्युलर एज्युकेशनल स्ट्रीम, त्यानंतर पॉलिसीज फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड वोकेशनल एज्युकेशन, देन कन्सेप्ट, मिनिंग ऑफ वर्क एक्सपिरियन्स अँड सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ प्री वोकेशनल एज्युकेशन प्रॉब्लेम अँड इश्यूज. हे झालं वोकेशनल एज्युकेशनशी रिलेटेड. त्यानंतर रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आपण AICTE ऐकलं, UGC ऐकलं, अशा बऱ्याचशा कमिटीज आहेत, बऱ्याच अपेक्स बॉडीज आहेत इंडियामध्ये. तर त्या सर्व बॉडीज तुमच्या याच्यामध्ये लिहिले, जसं की रोल ऑफ DGTI, NCVT आहे, स्किल इंडिया आहे, NSDA आहे, NSDC आहे, SSC आहे, ओके, CS तरी आहे, निमी आहे, ATI आहे. निमीचा बऱ्याच जणांना ITI इन्स्ट्रक्टरच्या तयारी केली असेल, त्यावेळेस त्यांनी निमीचे छोटे छोटे बुकलेट वगैरे बघितले असतील, PDF बघितले असतील, सगळंच दिलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी. त्यानंतर NCERT आहे, त्यानंतर NIESBUD आहे, ओके, त्यानंतर नाईपा आहे, ओके, PWS CIVE, त्यानंतर TT आहे, AICTE आहे, MHRD आहे, RIE आहे, UGC आहे, IIT आहे, ओपन युनिव्हर्सिटीज आहे, स्किल युनिव्हर्सिटीज आहे, नेरी आहे, NITs आहे, ओके, त्यानंतर CV आहे, CBSE आहे, ICSE आहे. बऱ्याच बॉडीज आहे ज्यांचं प्रोनाउन्सिएशन करणं सुद्धा आपल्यासारख्या मराठी मीडियम मधल्या लोकांना जमणं अवघड आहे. काहींचे तुम्हाला नाव तुमच्यासाठी माझ्यासाठी काही असे नवीन पहिली वेळ जेव्हा तयारी करत होतो ना त्यावेळेस आपल्याला वाटत होते, राईट. पण या सगळ्या बॉडीज बद्दल आपल्याला यांचे फाउंडेशन कधी, यांचे काम काय आहेत, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कुठल्या कमिटीमधून या बॉडीज फॉर्म झाल्या, हे क्वेश्चन्स विचारले जातात, ते तुमच्या सिलेबसमध्ये आहे. अरे सिलेबस पोत सिलेबस आहे, पण ते पॉसिबल आहे तयारी करणं. आणि जेवढ्या वॅकन्सीज आहेत आणि ज्या लेवलचा जॉब आहे, जे म्हणजे वट म्हणतो आपण त्याला, पॉवर म्हणतो ते आहे, त्याच्यासाठी या सिलेबस करणं काय मोठी गोष्ट नाही. त्यानंतर कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, कन्सेप्ट नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड, त्यानंतर क्वालिफिकेशन पॅक, जॉब रोल, स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, RPL, NSQF, NCRF, ABC, DST, OGT, प्रोव्हिजन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज एक्सेट्रा, राईट. हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज पण याच्यामध्ये आली, सध्या तरी ती फॉर्म मध्ये पण आहे. गव्हर्नमेंट एफर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट, स्कीम फॉर स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन बाय नॅशनल एजन्सीज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, लोकल अँड सेल्फ गव्हर्नमेंट. CSR, गव्हर्नमेंट एफर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट. क्लिअर. हे झाला तुमचा 5वा. त्यानंतर 6वा, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ सोसायटी. असं वाटेल तुम्हाला की काय मी UPSC ची तयारी करायलो का, असा सिलेबस दिलेला आहे आणि हा सिलेबस बऱ्यापैकी सेम पकडून आपल्याला चालायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की का आपल्याला सेम सिलेबस घेऊन चालायचं आहे ते, राईट. त्यानंतर बघा इथं चिल्ड्रन, यूथ, वुमन, ट्रायबल, सोशली अँड इकॉनॉमिकली डिप्रेस क्लासेस, त्यानंतर सिनियर सिटीजन, मायनॉरिटीज, पर्सन विथ डिसॅबिलिटी अँड लेबर, problem and issues related to education, health, economical and social aspect, government welfare policies and scheme, role of state, national and international agencies, then voluntarily organization, people participation, sustainable development, social sector initiative, हे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये आहे, राईट. त्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये इव्हॉल्युशन ऑफ इंडस्ट्री 1.0 to 5.0 याचा बुक आहे माझं स्वतंत्र. इंडस्ट्री 4.0 जे ITI इन्स्ट्रक्टरची तयारी करायची 10 क्वेश्चन यायचे 20 मार्काला, राईट. सो इव्हॉल्युशन ऑफ इंडस्ट्री 1.0 to 5.0, चॅलेंजेस, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, रिजनल इनबॅलन्स, त्यानंतर
locational factor, growth pattern, structure, problem and potential of large, small, micro, cottage and villages, industries, impact of liberalization, privatization, globalization, state government policies. UPSC. क्लियर? चलो आगे. आणि फक्त आपल्याला काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लिहायचं नाही, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे, त्यामुळे आपण सर्व तयार आहोत याच्यासाठी ऑलरेडी. सेक्टरल डेव्हलपमेंट, ट्रेंड इन सेक्टरल डेव्हलपमेंट, प्रोफाईल ऑफ ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री सर्व्हिसेस सेक्टर, इकॉनॉमिक सेक्टर, त्यानंतर शेअर इन इकॉनॉमी, त्यानंतर इश्यूज, एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट, अपॉर्च्युनिटीज, प्रोजेक्शन, एमर्जिंग सेक्टर अँड रिक्वायरमेंट ऑफ फ्युचर स्किल, क्रायसिस अँड प्रॉब्लेम रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर. राईट. सेक्टोरल डेव्हलपमेंट अगेन तिकडल्याच टाईप मधून उचललेला आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, याच्यामध्ये प्रेझेंट स्टेटस ऑफ पॉप्युलेशन, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट, पॉप्युलेशन पॉलिसीज अँड प्रोजेक्शन, इम्पॉर्टन्स अँड नीड्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, त्यानंतर कॉम्पोनंट अँड फॅक्टर्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, नेचर, टाईप अँड प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉयमेंट, ट्रेंड्स ऑफ एम्प्लॉयमेंट, demand estimation of a skill, manpower, migration, effect on source and destination areas, rural settlement and rural economy, sustainable development of cities. हे आहे तुमचं HRD. क्लिअर? काही MBA मधूनही आलेलं आहे सिलेबस. त्यानंतर बघा मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेस, कन्सेप्ट अँड फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट, इव्हॅल्युएशन ऑफ मॅनेजमेंट थॉट्स, managerial function, planning, organization, controlling, managerial skill, entrepreneurship, management of innovation, flexible system management, social responsibility, managerial ethics, process and customer orientation, managerial processes on district and indirect value chain, त्यानंतर gender balance, people participation and involvement, important aspect of governance, transparency and accountability, e-governance, application models, success, implementation and potential, citizen charter, transparency and accountability and institutions and other measures. क्लिअर? तुम्ही म्हणाल सर एवढा सिलेबस. अरे मित्र हो, 10 पॉइंट झाले, आणखीन 10 पॉइंट राहिले. राईट. पण हा सिलेबस टफ नाही आहे, हा सिलेबस लेंदी आहे. आणि हे लक्षात घ्या की 100 क्वेश्चन हे 200 मार्काला एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे. त्यामुळे तुम्हाला टाइम कमी असल्यामुळे आहे ना, पेपरही तुमचा होऊ शकतं की वरवरून विचारलं जातील, पण रेंज खूप कव्हर होईल 100 क्वेश्चन असल्यामुळे. क्लिअर? तर प्रत्येक टॉपिक तुम्हाला करणंच आहे आणि कंटेंट देऊ ना आपण, ते बाकी आमच्यावर सोडा, आम्ही ते सर्व देऊ तुम्हाला. ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन, कन्सेप्च्युअल मॉडेल ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर, द इंडिव्हिज्युअल प्रोसेस, personality, value and attitude, perception, motivation, learning and reinforcement, work stress and stress management, the dynamics of organization behavior, त्यानंतर power and politics, politics इथे आहे, conflict and negotiation, leadership process and style, communication, the organizational process, decision making, job design, classical, neoclassical and constituency approach to organization design, organizational theories and design, organizational culture, managing culture or diversity, learning organization, organizational change and development, knowledge based enterprise, system and process, network and virtual organization. क्लिअर? हा तुमचा 11वा टॉपिक झाला. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, HR challenges, HRM function, the future challenge of HRM, strategic management of human resource, त्यानंतर human resource planning, job analysis, job evaluation, recruitment and selection, training and development, promotion and transfer, performance and management, compensation management and benefits, employees moral and productivity, management of organizational climates and industrial relation, human resource accounting and audit, human resource information system, international human resource management, demand estimation of a skill, manpower, apprenticeship engagement, process of placement, orientation training and new recruitment. HRM, राईट? म्हणजे HR रिक्रुटमेंट मॅनेजमेंट, की HR रिसोर्स मॅनेजमेंट, किती पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. क्लिअर? बोलताना स्लिप होऊ शकतं बरं का, एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की ते होऊ शकतात स्लिप. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग, राईट? याच्यामधलं बराचसा पार्ट मी स्वतः शिकवतो. क्लासिफिकेशन ऑफ डेटा, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, डिस्पर्शन, कोरिलेशन अँड रिग्रेशन, टाइम सिरीज अनालिसिस, फोरकास्टिंग टेक्निक,
elementary concept of binomial, Poisson and normal distribution, linear programming problems, formulation, simplex method for graphical solution, CPM PERT, SWOT analysis, value analysis, decision making under uncertainty. क्लिअर. हा टॉपिक मी स्वतः शिकवतो. त्यानंतर टीक्यूएम पण मी स्वतः शिकवतो. री इंजिनिअरिंग, एम्पॉवरमेंट, त्यानंतर बेंच मार्किंग, डाऊन साइजिंग, लर्निंग ऑर्गनायझेशन, लेटेस्ट ट्रेंड इन मॅनेजमेंट, क्वालिटी सर्कल, कायझन, 5 years जस्ट इन टाइम, ISO आणि 6 Sigma. क्लिअर. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट पण, गोल ऑफ फायनान्स फंक्शन, कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू अँड रिटर्न्स, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, एस्टिमेशन अँड फायनान्स, मॅनेजमेंट ऑफ कॅश receivable, inventory and current liability, cost of capital, capital budgeting, finance and operation leverages, venture capital, state government budget, state government budgetary process and control, performance budgeting, zero based budgeting, audit, cost benefit analysis, cost reduction technique, job process and costing, etc. 15वा टॉपिक. 16वा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, कन्सेप्च्युअल फाउंडेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम, इन्फॉर्मेशन थेअरीज, इन्फॉर्मेशन रिसोर्सेस मॅनेजमेंट, टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम, सिस्टम डेव्हलपमेंट, ओव्हरव्ह्यू ऑफ सिस्टम्स अँड डिझाइन, सिस्टम डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, लाईफ सायकल डिझाइनिंग, ऑनलाइन अँड डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंट, इम्प्लिमेंटेशन अँड कंट्रोल ऑफ प्रोजेक्ट, ट्रेंड इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजिंग डेटा रिसोर्सेस, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, ई बिझनेस आर्किटेक्चर, ई गव्हर्नन्स, user involvement, evaluation of information system and cyber law. त्यानंतर डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, meaning and features, scope and significance, public administration as a tool for development, changing roles of bureaucracy in development, role of various agencies in development, people participation and development, state participation in business, interaction between government, business and different chambers of commerce, industries in India, public relation, public distribution system, pressure groups, etc. त्यानंतर मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन द फ्युचर, इथिक्स इन वर्कप्लेस, त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ इथिक्स, मॅनेजरियल इथिक्स बिहेवियर, त्यानंतर कोड्स ऑफ इथिक्स, इथिक्स ट्रेनिंग, एनकरेजिंग इथिक्स बिहेवियर, मॅनेजमेंट ऑफ चॅलेंज, मॅनेजमेंट ऑफ चेंज, त्यानंतर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, ग्लोबलायझेशन, डेमोग्राफिक चेंज, रिसोर्स अवेलेबिलिटी, social responsibility, area of social responsibility, managing social responsibility, entrepreneurship and entrepreneurship. सॉरी, मला काही कम्युनिकेशन म्हणजे ते प्रोनाउन्सिएशन मलाही करता येणार काही असे आहेत. त्यानंतर बघा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, मीनिंग, नेचर, इम्पॉर्टन्स ऑफ फंक्शन्स ऑफ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, इम्प्लिमेंट ऑफ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, ऑफिस प्रोसिजर अँड मेथड, disposal of cases, working of office administration, administrative reform, right to information act 2005 चा, right to service act 2015, राईट. त्यानंतर ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन लास्ट वाला टॉपिक, रोल ऑफ ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, त्यानंतर मोड्स ऑफ ट्रेनिंग, न्यू ट्रेंड्स इन ट्रेनिंग, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स, लिंकेजेस विथ इंडस्ट्री, इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ करिक्युलम, डेव्हलपमेंट ऑफ मीडिया फॉर instruction, mode of evaluation assessment, importance of industry, institute interaction, apprenticeship act, factory act, workman compensation act, unauthorized institution, entrepreneurship development program, safety of workplace, fire protection, first aid techniques, त्यानंतर impact of globalization and लिबरलायझेशन. हे कुठं कुठं मध्ये मध्ये टाकलं, काय मला माहिती, त्यांना काय सुचलं नाही म्हणून टाकलं की काय, त्या कोरिलेट करायच्या काही गोष्टी प्रयत्न केला, राईट. हा कधीचा आहे, 23 ऑक्टोबर 2024 सिलेबस आहे. क्लिअर, केवढा सिलेबस क्लिअर. म्हणून सर म्हणले ना, धनंजय सर, की काय पहिले 500 ऍडमिशन झाले की आपण 10,000 फीस करू. का करणार, सिलेबस खूप मोठा आहे शिकवायला, आणि याचे रिसोर्सेस मिळणं हे ऑलमोस्ट सगळीकडं खूप मुश्किल आहे. आपल्याकडे ते रिसोर्सेस आहेत, आपण जमवले आणि याच्यावर आपण आणखीन काम करणार. टेस्ट सिरीज वगैरे सर्व तुम्हाला आम्ही देऊ. तसा सिलेबस बघायला गेला ना, याला खूप सिम्प्लिफाईड केलेला आहे, पण थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे आणि सिलेबस मध्ये चेंजेस येण्याची आता शक्यता कमी आहे, कारण लेटेस्ट 2024 हा सिलेबस आहे आणि याच्यामध्ये काहीच सोडलं नाही की ऍड करायचं. क्लिअर. त्यामुळं तुम्हाला हाच सिलेबस पकडून आता प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, आणि ही आपली बॅच ज्याच्यात परिपूर्ण तुमची तयारी करून घेतली जाईल लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पूर्ण.
टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. त्यामध्ये प्रत्येक अपडेट मी तुम्हाला पोहोचवत जाईल. जे काही टेलिग्रामच्या आपल्या ग्रुपवर आहे सर्व काही येत जाणार आहे. तुम्ही तो टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून ठेवा. ओके, ऑल सेशन लाईव्ह असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असतील, एक्सपर्ट फॅकल्टीज असणार, फ्री पीडीएफ लेक्चर नोट्स असतील, टेस्ट सिरीज असणार आहे, चॅप्टर वाईज एमसीक्यू सॉल्विंग सेशन सुद्धा असणार आहे. राईट, मी एक्सप्लेन करता करता थकलो, एवढा सिलेबस आहे. क्लिअर, पण पॉसिबल आहे. तुम्ही 2-3 गोष्टी या ऍडव्हर्टाइजमेंटच्या लक्षात घ्या. सर्वात महत्वाची म्हणजे एकदम फिल्टर क्राऊड असणार आहे, की ज्यांना इंजिनिअरिंगचाच क्राऊड आहे, डिग्री डिप्लोमा आहे, डिप्लोमा नंतर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, डिग्री नंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. त्यामुळे फ्रेशर सगळे आउट झालेले. कोणी फेक एक्सपिरियन्स वगैरे लावण्याच्या चक्करमध्ये पडत नाही, कारण एमपीएससीची रिक्रुटमेंट आहे, स्ट्रिक्ट व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळे फिल्टर क्राऊड आहे आणि सिलेबस ही टेक्निकल म्हणण्यापेक्षा थोडासा वेगळा सिलेबस आहे. त्यामुळे नवीन तयारी करावी लागते. तुम्ही तुमचे 100% द्या. त्या 100% देताना इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे. ओके, ऑल द बेस्ट. काहीही लागलं कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईन. प्रत्येक व्हिडिओ हा अपडेटेड व्यवस्थित सर्व कंटेंटनिशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.